होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे। बची हुआ जब तक एक भी बूंद लहू के रंगों में, तब तक भारत माँ का आंचल नीलाम ना होने देंगे, नीलाम ना होने देंगे। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। इंग्रजाच्या तावडीतून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी आणि स्वातंत्र्यवीरांना आपले बलिदान द्यावे लागले होते। त्यावेळी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1949 रोजी संविधान मिळाले। 1949 रोजी स्वीकारलो प्रजासत्ताक असेही संबोधतो। भारतीय प्रजासत्ताक हा दिवस भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आले। जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्राकी तिरंगा ध्वजा फडकून पूर्ण प्रजासत्ताकाचीच म्हणजे स्वराज्याची स्वातंत्र्याची घोषणा केली होती। 26 जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते। भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो। आदर दिन आहे। या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती। दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजे नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते। हे संचलन राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते। या दिवशी भारतासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते। त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर येतात व आलेल्या प्रमुख पाहुण्यांना भेटतात। प्रमुख पाहुण्याचे आगमन होते। राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते। मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांना आणि वीरांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे। त्यांना आपण कधीच विसरून चालणार नाही। त्यांना आपण नेहमीच स्मरणात ठेवलं पाहिजे। आपला देश आणखी कशी प्रगती करेल यावर आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। जाता मी एवढेच म्हणेन की बात कर चलता है, बात ये है कि वो पंख फैलाकर चलता है, नजरों से 2 कदम बढ़ा के चलता है। स्वाभिमान में वो अंगार है जैसे भारत माँ का शिकार है। स्वाभिमान में वो अंगार है जैसे भारत माँ का शिकार है। तभी ऊंची है गगन और ऊंची है नजरें, तभी तो जनाब ये भारत जिंदाबाद है, ये भारत जिंदाबाद है। जय हिंद, जय भारत।